नमस्कार मित्रांनो, मी उदय लवाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर अमेरिकेमध्ये आता सप्टेंबर महिन्यात कशा पद्धतीनं राहणार सोयाबीनचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की सप्टेंबर महिन्यात अखेर अमेरिकेमध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव व या सर्वांचा परिणाम नवीन हंगामात म्हणजे ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती कसा होऊ शकतो. या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या ठिकाणी व्हिडिओला शेअर करा. सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की अखेर सप्टेंबर महिन्यात आता अमेरिकेत काय राहणार सोयाबीनचे बाजारभाव. सध्याच्या कंडिशनच्या या प्रश्नाचं उत्तर घेऊयात की अखेर सप्टेंबर महिन्यात आता अमेरिकेत कसे राहणार सोयाबीन बाजारभाव. बघा मित्रांनो, अमेरिका हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोयाबीनचा उत्पादक देश आहे. अमेरिकेमध्ये 15 सप्टेंबर नंतर मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक सुरू होते आणि त्यानंतर 15 ते 20 दिवसात आपल्याही देशात सोयाबीनची आवक सुरू होते. म्हणजे अमेरिकेमधील जो बाजारभाव सप्टेंबर महिन्यात मिळतो त्यामुळे आपल्या देशातील बाजारभावाची दिशा निश्चित होते. म्हणून अमेरिकेमध्ये सप्टेंबर महिन्यात आता सोयाबीनला काय बाजारभाव मिळणार व त्याचा परिणाम देशांतर्गत भावावरती कसा होणार समजून घेऊया. बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर अमेरिकेमध्ये सिबॉटवर जो बाजारभाव दिसत आहे सोयाबीनचा तो आहे मित्रांनो $9.50 प्रति बुशेल्स पासून $9.75 प्रति बुशेल्स, कधी कधी तो 10 पर्यंत सुद्धा जातोय. आता या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट काय की जेवढी याच्यामध्ये घसरण व्हायची होती त्याच्यापेक्षाही जास्त घसरण झाली. म्हणजे इथून पुढे बाजारभावात सुधारणा होण्याची शक्यता दिसत आहे. त्यानंतर आपल्याला एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करावा लागेल की अमेरिकेतील सोयाबीनची आवक 15 सप्टेंबर नंतर सुरू होणार, परंतु अमेरिकेमध्ये उत्पादन वाढणार हे आता बाजाराने काय केलेले डिस्काउंट केले. म्हणजे लक्षात घ्या की अमेरिकेत आवक जरी 15 सप्टेंबरला सुरू झाली तर यामुळे बाजार हा तुम्हाला घसरताना दिसणार नाही. परंतु याच्या उलट जर त्या ठिकाणी उत्पादनात थोडी देखील घट दिसली तर मात्र बाजारभावात 100% सुधारणा या ठिकाणी होणार. आणि यामुळे आपण संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर अमेरिकेत जो बाजारभाव आहे तो $9.50 प्रति बुशेल्स पासून $10.50 प्रति बुशेल्सच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसत आहे. आता याचा परिणाम देशांतर्गत भावावरती कसा होणार. जर सिबॉटवरती $9.5 ते $10.5 प्रति बुशेल्सच्या आसपास बाजारभाव जर टिकला तर या ठिकाणी आपल्या देशांतर्गत बाजारात जी बाजारभाव पातळी असणार ती 4100 ते 4500च्या दरम्यान स्थिरावणार. लक्षात घ्या 200ची तेजी याच्यामुळे येणार. म्हणजे जर आपण या ठिकाणी संपूर्ण सप्टेंबर महिन्याचा विचार केला तर त्याचा आपल्याला या ठिकाणी परावर्तित दिशानिर्देशक असा दिसेल की ज्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारात बाजारभाव हा 200 रुपयाने वाढताना दिसेल आणि बाजारभाव आपल्याला 4100 ते 4500च्या दरम्यान या ठिकाणी दिसायला हरकत नाही. म्हणून मित्रांनो, सध्या तरी मला वाटते नवीन हंगामात आपण 5000च्या भावाची अपेक्षा तात्काळ सोडावी, कारण ऑक्टोबर महिन्यात एक तर मॉइश्चर असते मालामध्ये आणि जागतिक बाजारात प्रचंड तेजी येण्याची शक्यता सध्या तरी दिसत नाही. म्हणून 4100 ते 4500 अशी अपेक्षा आपण गृहीत धरून जाऊ शकतो. तर हा जो संपूर्ण व्हिडिओ होता हा आपल्याला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा.
आणि सोयाबीनच्या भावाबाबतीत अधिक माहिती व वेळेवरती माहिती जाणून घ्यायची असेल तर पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपणास मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.